सांगू इच्छितो, हेमंत रासने स्थायी समितीचे अध्यक्ष एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा नाही, 4 वेळा लागोपाठ अध्यक्ष. महानगरपालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षाचा अंदाजपत्रक 7 ते 7.5 हजाराचा एका वर्षाचा, 4 वर्ष लागोपाठ सादर केला. 7 हजाराचं अंदाजपत्रक म्हणजे 28,000 कोटीचा अंदाजपत्रक हेमंत रासनेंनी सादर केलं. आता 28,000 कोटीचा अंदाजपत्रक सादर करत असताना ज्या भागातनं ते निवडून येतात त्या भागाचा क्रमांक प्रभाग क्रमांक 15 आणि त्या 15 प्रभागामध्ये 500 कोटीची तरतूद केलेली होती. कितीची केली तरतूद? 500 कोटी. आणि महानगरपालिकेचा अंदाजपत्रक सादर झाला. आणि परत एक गोष्ट लक्षात आणून देतो की स्थायी समिती आपलं अंदाजपत्रक एक चेअरमॅननी सादर केल्यानंतर त्याची अंमलबजावणी दुसरा चेअरमॅन करतो. पण हे उमेदवार असे होते की 4 वर्ष लागोपाठ असल्यामुळे आपण सादर केलेलं अंदाजपत्रक आपणच अंमलबजावणी करत होतो. महानगरपालिकेचा अंदाजपत्रकची अंमलबजावणी संपली आणि महिन्याभरात त्यांच्या प्रभाग समिती समोर स्वतः हेमंत रासने बसले, भारतीय जनता पक्ष बसली आणि कशासाठी बसली की आमच्या प्रभागामध्ये विकास कामच झाले नाही. अरे विकास कामं 500 कोटीची तरतूद करून जर झाले नसतील तर मग 4 वर्ष तुम्ही अंदाजपत्रक सादर केला तेव्हा काय केलं? मग हा प्रश्न प्रत्येक नागरिकांनी, प्रत्येक मतदारांनी ज्या वेळेला तो उमेदवार तुमच्या दारामध्ये येईल तेव्हा विचारलं गेलं पाहिजे की 28,000 कोटीचं अंदाजपत्रक सादर केलं, 500 कोटी तुझ्या भागात केले, तरी उपोषणाला बसला, विकास कामं झाली नाही. भारतीय जनता पक्षाला CID, ED, इन्कम टॅक्स, पोलीस ह्याची लय सवय. एकदा कधीतरी हेमंत रासनेच्या घरी पण पाठवा, विचारा ना 500 कोटी काय केले, तू काय केले 500 कोटी. आणि म्हणून माझं म्हणणं आहे की जर भारतीय जनता पक्षाचा उमेदवार जर त्याला उमेदवारी देण्यासाठी जर हे निकष असतील की तू 500 कोटी खर्च करून कोणताही विकास केला नसेल तर तू भारतीय जनता पक्षाचा उमेदवार होऊ शकतो, हा त्यांचा निकष आहे, हे मतदारांना कळलं पाहिजे. दुसरं देतो, या कसब्याची निवडणूक प्रमुख केले माजी महापौर मोहोळ, आमदार मुरली मोहोळ. त्यांची बासरी अशी वाजली 2017ला स्थायी समिती अध्यक्ष, परत 2020ला महापौर. आणि हे महापौर महाशय PNPLच्या ऑफिसमध्ये अधिकारी नसताना कुलूप तोडून त्यांच्या कॉम्प्युटर एक्सेस करत होते. आम्ही म्हणलं यांच्यावर पोलीस केस झाली पाहिजे, आज तगायत पोलीस केस झाली नाही. यांचं काय काम होतं तिथं? मग काही 15 दिवसांनी लक्षात आलं की 298 कोटी रुपयाची माफी त्या बस कॉन्ट्रॅक्टरांना दिली ज्यांनी कोविडच्या काळामध्ये बसच चालवली नाही, ज्यांनी कोविडच्या काळामध्ये 2 वर्ष बस चालवली नाही, त्यांना 298 कोटी माफी. त्यांना ह्याचा प्रमुख केलंय. मला एक साधा प्रश्न होता, आम्ही महानगरपालिकेमध्ये बोललो होतो की सामान्य कर भरणारा 500 स्क्वेअर फीट मध्ये मध्यमवर्गीय राहणारा याला 50% टॅक्स माफी द्या. दिली नाही. भारतीय जनता पक्ष पुढे आली नाही. पण त्या ठेकेदारांना ज्यांनी कोविडच्या काळामध्ये बस चालवली नाही त्यांना 298 कोटीची माफी दिली. आता हा प्रश्न विचारावा लागेल का नाही लागणार? हा मतदारांना प्रश्न विचारावा लागेल का नाही लागणार? म्हणून माझा प्रश्न आहे. आणि तिसरा महत्वाचा मुद्दा सांगतो, 2017 साली लाट आली म्हणून काही काँग्रेसचे नगरसेवक माझे, काही सेनेचे, काही मनसेचे, काही राष्ट्रवादीचे सगळे गेले भारतीय जनता पक्षाकडे, निवडून पण आले दुर्भाग्यपूर्ण. पण त्या सभागृहामध्ये बसले ना, एकालाही एकही पद दिलं नाही. 4 वेळा एकाच व्यक्तीला दिलं, महापौरला स्टँडिंग कमिटीहून महापौर दिलं, पण दुसरं कुणाला दिलं नाही. माझं आव्हान त्यांना आहे, तुम्ही गेले कशासाठी होते तिथं? अरे जर साधा सन्मान तुम्हाला देऊ शकत नव्हते तर लाज वाटली पाहिजे. आणि तुमचा राग या निवडणुकीमध्ये व्यक्त करा आणि तुमचा राग व्यक्त करा.
आणि मग त्या भारतीय जनता पक्षाला सांगा. मी शेवटचा मुद्दा सांगून संपवणार आहे. साहेब, एका चित्राला आंतरराष्ट्रीय दर्जाचं पारितोषिक मिळालं आणि ते चित्र कोणतं होतं तर साऊथ आफ्रिकेमध्ये भूकमळीमुळं एक लहान मुलगा मरत होता आणि ते गिधाड एक बाजूला होतं. आपण सगळ्यांनी चित्र बघितलं असेल. लहान मुलगा का आज मरेल का उद्या मरेल आणि लांब एक गिधाड थांबलेलं होतं की हा कधी मरतो मी कधी घेतो. त्या माणसाला आंतरराष्ट्रीय पारितोषिक मिळालं. काही वर्षांनी त्याला एक फोन आला की अरे तू ते चित्र काढलं का. हो हो मी काढलं. तुला पारितोषिक मिळालं. हो मला पारितोषिक मिळालं. त्या माणसाने दोनच प्रश्न त्याला केले की तू चित्र काढलं त्या चित्रानंतर त्या मुलाचं काय झालं. तो म्हणला मला वेळ नव्हता आम्ही निघून गेलो. आणि दुसरा प्रश्न त्यांनी विचारला की त्या चित्रामध्ये गिधड किती होती. तो म्हणला एक होता. फोन करणारा म्हणला खोटं. त्या चित्रामध्ये 2 गिधाडं होती. एक दिसत होती आणि एक फोटो काढत होती. आता मी का संदर्भ सांगतोय. मुक्ताताई 2.5 वर्ष आजारी होते. अनेक जण भेटायला जात होती पण त्यांचे काही इच्छुक उमेदवार त्या गिधाडासारखी वाट बघत होती. गिधाडासारखी. आणि या मुक्ताताईंच्या जी तरतूद केलेली होती ते तरतूद आणि विकास कामं थांबवण्याचं काम हाच हेमंत रासने करत होता. आणि मी नाही सांगत तर मुक्ताताई टिळकांचे मिस्टर शैलेश टिळकांनी देवेंद्र फडणवीसांना सांगितले की लाज वाटली पाहिजे तुम्हाला. असा उमेदवार तुम्ही देताय ज्यांनी आमच्या मरणाची वाट बघितली. म्हणून माझा तिसरा प्रश्न मतदारांना, उमेदवाराची नियत कळली पाहिजे. तुम्हाला उमेदवार काय नियतीचा कळला पाहिजे. मी तुम्हाला 2 भ्रष्टाचाराचे खूप मुद्दे सांगितले आणि तिसरा मुद्दा नीतिमत्तेचा सांगितला. म्हणून माझं पुनश्च एकदा आव्हान आहे, ज्या वेळेला भारतीय जनता पक्ष कार्यकर्ता येऊन नेता येऊ त्याला हे 3 प्रश्नाचं उत्तर विचारा. आणि जर त्याने डोळ्यात डोळे घालून जर तुम्हाला याची उत्तरं दिली तर बिंदास मत द्या. आणि जर तो डोळे खाली केली मान खाली केली तर त्याला सरळ चालता हो म्हणायची हिंमत त्या मतदारांनी ठेवावी. एवढंच बोलून थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.